भटक भवानीसारखा काशी म्हणजेच बनारस पाक आलता पालता घातलेल्या होत्या. दिवसभर बनारसच्या गल्ल्या पूर्ण चाळून काढलेल्या होत्या. समोर 2 चिता जळत असताना दिसत होत्या. एकीकडं दुःख, एकीकडं खुशी. हेच ते काशी आपलं. एकीकडं महादेवाचं मंदिर होतं आणि समोर मणिकर्णिका घाट दिसत होता. आणि आता आम्ही चाललेलो होतो अस्सी घाट, म्हणजे जिथं गंगा घाटाची प्रसिद्ध आरती होते त्या घाटावरती आम्ही चाललेलो होतो. अवघा 10 मिनिटाचा चालत चालत रस्ता होता बघा. एक वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. दिवसभर असणारी थंडी, अंगातनं स्वेटर निघत होता आणि गंगा घाटावरनं झुळझुळ फिरणारी गार हवा आणि सगळीकडे लागणाऱ्या बोटी आणि गरम गरम चना फुटाण्याचा वास. भारी वाटत होतं. संध्याकाळी 7ची आरती, पण 4 वाजता जागा पकडून बसलेलं बघा. गर्दीच तेवढी होती. एवढी आपल्या भारतभर प्रसिद्ध ही गंगा घाटाची आरती आहे. समोर महादेवाची ही भली मोठी आरती आणि जसे सांचे पाराचे 6 वाजले तसं टिमटिम करणाऱ्या लाईटा लागल्या आणि एक अघोरी बाबा डोक्यावरती रुद्राक्षाची शिवलिंग म्हणजे पिंड घेऊन आलेला होता. छोटे छोटे शिवलिंग. कसं बनवलं असेल देव जाणे, पण सगळ्या अंगाला त्याच्या भस्म लागलेलं होतं. बघतानाच अंगावरती काटा आला बघा. मला थोडीशी लांब जागा भेटली, कारण का पुढं VIP लोकांची जागा होती. आपण तर VIP माणूस नाहीये, पण गर्दी बघा ना, एवढ्या लांबच्या माणसांना काय दिसत असेल बघा त्या आरतीमध्ये. हळूहळू ती 5 पुजारी आले, 5 का 6 पुजारी. त्यांनी धूपदीप अगरबत्ती लावली, पुष्पांजली झाली. सगळीकडं नुसता त्या सुगंधाचा घमघमाट उठलेला होता. घंट्या वाजायला लागल्या. एक मंत्रमुग्ध करणारच वातावरण झालेले होते. सगळीकडे शांत. सगळीकडे घंट्यांचा आवाज नुसता गुंजत होता. एका क्षणासाठी वाटलं मी कैलासावर तर गेलेली नाहीये आणि ती समोर महादेवाच्या जटातून वाहणारी गंगा नदी तर नाहीये. एकदम कुठेतरी शून्यात हरवून गेल्यासारखं वाटत होतं. जसे संध्याकाळचे 7 वाजले तशी एकदम एवढी कडाक्याची थंडी वाढली ना, दात कुडकुडत होते, पण उठायची हिंमत नव्हती. एवढ्या लांब ही गंगा आरती महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर आलेली आहे. हळूहळू म्हणजे 20 मिनिटाच्या आरतीसाठी आम्ही 3 ते 4 तास झालं जागा पकडून उभा होतो. शेवटी महादेवाच्या जय जयकारानं जसं आकाश नुसतं असं भरून गेलेलं होतं. खरं सांगू का, काशीला एकदाच जाऊन माझं मन भरलेलं नाहीये. मला अजून एकदा काशीला जायचं आहे. काय माहीत कधी महादेवाचा बुलावा येईल. आणि माहिती आहे का मंडळी, मला कोणत्या बाबांचं दर्शन झालं, ज्यांनी महादेवाची तपस्या करत आपला एक हात 9 वर्ष वरती ठेवलेला आहे, त्या बाबांचं मला दर्शन झालं. परत एकदा तुम्ही माझ्यासोबत नक्कीच जोरात बोला.